राम राम मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काही लोक म्हणतात चेहरा काय ग्लो करण्यासाठी फेस वॉश करा. वॉश सोय मुंडकं धुण्यासाठी सगळ्यात पहिलं मुंडकं म्हणजे तोंड बरं का. हे फेस आपण म्हणतो क्लीन असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे, सुंदर दिसायला पाहिजे. आपण त्यासाठी आज नवीन ट्रिक वापरलेली आहे. घरी एक दुसराच कार्यक्रम चालला होता, त्याच्याबद्दल आपण आपल्या म्हटलं तोंडाला म्हटलं काहीतरी लावा. पण म्हटलं काय लावा, तांबट लावा काय लावा. तांबटाचा रस पण तोंडासाठी चांगला होतो. मी दुसरंच लावलं काय, पोटॅटो कापले होते, कापले नाही उकळले होते आणि ते खिसाचा कार्यक्रम चालला होता घरी. हे बघा, हे खिसले, मी पण खिसू लागले माझ्या मंडळीला. माझ्या आईने खिसलेले थोडंसं. तर ते खिसाचा कार्यक्रम चालला होता. खिसून हाताला चांगले रगट लागले होते, जरा त्याचे मैल लागले होते हाताला. म्हटलं तोंडाला लावा. फेस वॉश करण्यापेक्षा म्हटलं तोंडाला पण चांगलं तर अशी ग्लो तरी दिसेल. कसं दिसतंय हो का. असं चोळून काढले, आत धुवायचं येतं 5 मिनटात, कडक झालेलं आहे. पण चांगलं आहे बरं का. हा फेस वॉशच्यापेक्षा भारी आहे, क्लीन वॉश आहे, म्हणजे फेस क्लीन चांगलं आहे. हो का, वापरा तुम्ही पण, वापरून बघा कसं वाटतं. मी काय अजून धुतलेलं नाही, पण जे बिल्डिंगमध्ये घरामध्ये राहतात त्यांच्यासाठी चांगला उपाय आहे. बटाटा उकळायचं किंवा कापून बटाट्याचा रस निघत नाही एवढा. कापून बटाट्याचा रस नाही, बटाटा उकळलं ना, उकळलं बटाटा डायरेक्ट चोळायचं. चोळून 10-15 मिनटं ठेवायचं. लय 10-15 मिनटं लय होतं, 10 मिनटं लय मिनिमम, जास्तीत जास्त कमीत कमी 10च्या आतमध्ये लय करू नका. कारण की याच्या काय म्हणते 4-5 मिनटं, पण काय हरकत नाही. 4-5 मिनटात हे पण करा, पण लावलेलं चांगलं आहे. फेससाठी चांगलं आहे. जे बिल्डिंगमध्ये त्यांचं एकदम क्लीन दिसणार, एकदम फेस वॉश एकदम ग्लो करतो चेहरा धुतल्यावर. बरं, मी अजून धुतलेलं नाही तर सांगतो. मी पण याच्या अगोदर वापरलेलं आहे, तांबट वापरलेलं आहे, काकडी वापरलेले फेस वॉश करण्यासाठी. तुम्ही पण वापरा. या भेटू आपण दुसऱ्या चॅनलवर. राम राम.